Hello dear friends, welcome back to our learning platform. I am your science mentor Ganesh Kumbhare. In today's class, we have to discuss the new topic that is known as a gravitation. And one of the most and IMP point examination point of view is called as the Kepler's laws of planetary motion. अबे केपलर हा कोण आहे, यानं काय कुठाने केले, यानं काय भानगडी केल्या, सगळे पॉईंट आपण आजच्या क्लासमध्ये बघणार आहे. त्याने 3 लॉज दिलेत बेटा. तर सर्वप्रथम तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मी तुमचा सायन्स मेंटर गणेश कुंभारे. आता आजच्या क्लासमध्ये आपल्याला जर तुम्हाला कंडिशन जर बघायची असतील तर काय आहे, तर ग्रेव्हिटेशन मध्ये आलेला मुद्दा याचं नाव आहे केपलर्स लॉज ऑफ प्लॅनेटरी मोशन. तर केपलर हा एक सायंटिस्ट आहे. तर कधी तुम्हाला प्रश्न पडत असेल, काल बरोबर मला एका मुलाने फोन करून म्हटलं की सर नेमके कोणत्या गम मध्ये अशी पुढाणी करून ठेवत असतील की सगळे इतके मोठे लॉज यांनी तयार केलेत. आणि या लॉजचा परिणाम काय झाला, या लॉजचा परिणाम असा की तुम्हाला अभ्यास करावा लागतो. ठीक आहे ना. त्यामुळे त्यांनी मला फोन करून सांगितलं नेमकं कोणतं टेन्शन आलं असेल, असे कोणते यांनी बायकोंसोबत भांडणे केले असतील म्हणून असे टेन्शन येतात. मग या केपलर्सनी काय केलं बेटा माहिती का, की केपलर्सनी जे लॉज आहेत, ठीक आहे ना, की जेव्हा एखादा प्लॅनेट आपल्या सनच्या अराउंड मध्ये फिरतो त्यावेळेस तो त्याची नेमकी मोशन कशी आहे, त्याला टाइम ऑफ पिरियड किती लागतो, त्याला एरियाज किती लागतो, याबद्दल सगळी इन्फॉर्मेशन आपल्या केपलर साहेबांनी दिलेली आहे. तर केपलरचं म्हणणं काय बाळांनो माहिती का, सर्वात पहिले पॉइंटला स्टार्ट करायच्या अगोदर एक जॉमेट्रिकल फिगर असते, त्या फिगरला आपण थोडंसं डिस्कस करण्याचा प्रयत्न करू का. ठीक आहे. तर एक फिगर आहे, समजा हे जे असं अंड तुम्ही काढता, या अंड्याला आपण नाव दिलं बेटा, या अंड्याला म्हणायचं आपण इलिप्स. या अंड्याला काय करायचं बेटा, आपण इलिप्स असं म्हटलं जातं. हा जो इलिप्स आहे इट इज अ जॉमेट्रिकल शेप. ही काय बेटा एक जॉमेट्रिकल शेप आहे. यानंतर एक कंडिशन आहे बघा, अशी जी लाईन मारतो आपण, त्या लाईनला हा मोठा एरिया आहे, म्हणजे ही मोठी लाईन आहे, ही जर लार्ज लाईन आहे, तिथे डिस्टन्स हिची लेंथ जास्त आहे, हिला म्हणायचं आपण मेजर ऍक्सिस. हिला आपण म्हणणार मेजर ऍक्सिस असं म्हटलं जातं. आणि हा जो आपण उभी लाईन मारणार आपण, हिला म्हणायचं आपण मायनर ऍक्सिस. हिला म्हणणार आपण मायनर ऍक्सिस. आता ऍक्च्युअल मध्ये तुम्ही पाहिलं असेल, कुठेतरी ऐकलं असेल, तुम्हाला सांगितलं, भूगोलच्या मास्तरने तुम्हाला सांगितलं होतं की पृथ्वीचा आकार गोलाकार आहे, असा आहे तसा आहे, चांदणीचा आकार बैलगाडीच्या चाका एवढा असतो असं सांगितलं होतं. म्हणजे मास्तरचं मोजायला गेलं होतं, मीटर घेऊन तिथं. ठीक आहे. अशा कंडिशन नाही. कंडिशन काय बेटा माहिती का, की हा जो मायनर ऍक्सिस आणि मेजर ऍक्सिस आहे, यामध्ये असलेला हा जो असलेला जी शेप आहे, या शेपला आपण नाव दिलं बेटा इलिप्स. आणि या इलिप्सला दोन मेन पॉइंट आहेत. इथे जो पॉइंट असतो आणि इथे जो पॉइंट असतो, या पॉइंटला आपण म्हणणार बाळा फोकस. या पॉइंटला काय म्हणायचं आपण, फोकस. म्हणजे जो इलिप्स आहे त्या इलिप्सला 2 फोकस असतात. काय असतात, 2 फोकस. मग हा 2 फोकस असल्यामुळे, याला 2 फोकस असल्यामुळे याला आपण प्लुरल फॉर्म मध्ये म्हणणार. प्लुरल जो फॉर्म आहे, जे तुम्ही इंग्लिश मध्ये शिकता, सिंग्युलर आणि प्लुरल. ठीक आहे. याला काही फोकसेस वगैरे नसते. आपलं सिंग्युलर प्लुरल डेंजर आहे. त्याला म्हटलं वॉकचं पास्ट पार्टिसिपल ते वॉकडं म्हणते, मेकचं मेकडं म्हणते, अशी कंडिशन खराब आहे आपल्या. ठीक आहे. हा जो प्लुरल आहे, त्या प्लुरल काय म्हणायचं आपण फोकाय. याला म्हणणार आपण फोकाय असं म्हटलं जातं. ही जी बंदी कुंडली, याला म्हणायचं आपण इलिप्स. म्हणजे ही जी इलिप्स आहे, तुम्ही सर शिकवा काय लागले भाऊ, केपलर ही बंदी सगळा कुठं इलिप्सवर केला. जेवढे काही त्यांनी लॉ सांगितले सगळेच्या सगळे लॉ कोणी कशावर घेतले, इलिप्सवर घेतले. मग इलिप्स तयार कुठून झाला, तर तुम्ही बघितलं असेल बेटा, असा नावाचा एक शेप असतो, याला तुम्ही काय म्हणता, कोन असं म्हटलं जातं. काय म्हणतो आपण याला, कोन. ठीक आहे. मग तुम्ही जर कुठेतरी कोणासोबत तरी कॉफी शॉप मध्ये गेलो आपण, कुठेतरी गेलो आपण, मग कोन घेतला, मग चाललंय तुमचे कोन खाणं, बापा वेगळे वेगळे कुठे बाहेर डेंजर असतात तुमचे. मग जर याला आपण असं जर कापलं, असं जर आपण याला कापलं, याला म्हणतो आपण दॅट इज अ हॉरिझॉन्टल. जर आपल्याला हॉरिझॉन्टल जर कट केलं, तर हॉरिझॉन्टल कट केल्याच्या नंतर हा आपला सर्कल देतो. काय देतो आपल्याला, सर्कल देतो. पण जर याला आपण असं इन्क्लाइन जर कापलं, असं तिरपं जर कापलं, तर तिरपं कापल्यानंतर ही जी तुम्हाला जॉमेट्री भेटते, या जॉमेट्रीला आपण इलिप्स असं म्हणणार आहे. डेंग्र हो, इलिप्स आपण कशाला म्हणतो, when we have to cut the cone in a inclined plane. जर तुम्ही कोनला इन्क्लाइन्ड प्लेन मधनं कट केलं तर तुम्हाला काय भेटतो, हा कोन इलिप्स भेटत असतो. म्हणजे कोनला कट केल्याच्या नंतर भेटणारा जो मुद्दा आहे त्याला आपण इलिप्स असं म्हटलं जातं. ही सगळी कुंडली आहे इलिप्सची, याला आपण काय म्हणणार, इलिप्स असं म्हणणार आहे. चला, केपलरचा पहिला नियम बघू बेटा. केपलर वाचं काय म्हणणं होतं, भाऊ लय बेकार कुठाने करून ठेवले, मोकार कुठाने होते भाऊचे, काय म्हणणे बघून घ्या. आता केपलरचा फर्स्ट लॉ, तर बेटा याला म्हणायचं आपण केपलर फर्स्ट लॉ. केपलर्स फर्स्ट लॉ, केपलर्स फर्स्ट लॉ, याला म्हणायचं आपण केपलर्स फर्स्ट लॉ. आता हा जो केपलर्स फर्स्ट लॉ आहे, यालाच बेटा लॉ ऑफ ऑर्बिटिंग म्हणतात. त्याला म्हणतो आपण लॉ ऑफ ऑर्बिट.
यालाच आपण काय म्हणणार, लॉ ऑफ ऑर्बिट असं याला म्हटलं जातं. आता हा जो केपलर आहे, या केपलरने काय सांगितलं पहिल्या लॉ मध्ये समजून घ्या. त्याने काय सांगितलं बेटा, तर त्याचं म्हणणं असं होतं, स्टेटमेंट करू बेटा आपण. स्टेटमेंट मध्ये काय दिलं बघा, आता स्टेटमेंट करणार आहे मी. कोणाचं स्टेटमेंट, केपलरच्या पहिल्या लॉचं स्टेटमेंट. तर केपलरचा पहिलं स्टेटमेंट असं आहे बेटा की त्याचं म्हणणं काय होतं माहिती का, जेवढेही प्लॅनेट सूर्याच्या भोवती फिरतात ते सर्क्युलर ऑर्बिट मध्ये फिरत नसून ते इलिप्टिकल ऑर्बिट मध्ये फिरतात, असा केपलरच्या पहिल्या लॉचं म्हणणं होतं. त्याचं म्हणणं काय की बाबांनो, मी काय एवढा तुर्रमखा माणूस तर नाहीये, पण माझं म्हणणं काय तुम्ही ऐकून घ्या की जेवढेही माझ्याकडे प्लॅनेट्स आहेत, एव्हरी प्लॅनेट्स रिव्हॉल्व अराउंड द सन इन अन इलिप्टिकल ऑर्बिट अँड, आणि अजून तुम्हाला सांगतो की नेमका सन कुठं असेल, नेमकी त्याला सनची पोझिशन पण सांगितली बेटा. आणि त्याचं म्हणणं होतं की जो सन आहे हा सन इलिप्सच्या कोणत्या तरी एका फोकसवर सिच्युएटेड असतो. हा केपलरचा पहिला नियम त्यांनी आपल्याला सांगितला होता. मग काय म्हणतो बघा, त्याचं म्हणणं काय आहे, एव्हरी प्लॅनेट रिव्हॉल्व अराउंड द सन in an elliptical orbit and sun is situated at one of the foci, असं त्याचं म्हणणं आहे. काय म्हणणं आहे बाळ त्याचं समजून घ्या. कंडिशन काय दिली आपल्याला, एव्हरी प्लॅनेट रिव्हॉल्व अराउंड द सन इन अन इलिप्टिकल ऑर्बिट अँड सन इज सिच्युएटेड ॲट वन ऑफ द फोकाय. त्याचं म्हणणं काय समजून घ्या. डायग्रामॅटिकली बघू आपण. अशी आपण डायग्राम जर ड्रॉ केली, ठीक आहे, तर मी तुम्हाला म्हटलं ही ऑर्बिट कोणती बेटा, याला म्हणायचं आपण इलिप्टिकल ऑर्बिट. याला म्हटलं आपण इलिप्टिकल ऑर्बिट असं त्याचं म्हणणं आहे. या इलिप्टिकल ऑर्बिटवर प्लॅनेट आपला कोणताही प्लॅनेट असेल तो प्लॅनेट सर्क्युलर ऑर्बिट मध्ये न फिरता तो कसा फिरतो, इलिप्टिकल ऑर्बिट मध्ये फिरतो. आणि जो सन असेल ना, तो सन इथे कोणत्या तरी एका फोकसवर असेल. हा झाला केपलरचा पहिला नियम. एकदम सिंपल कार्यक्रम केला तर म्हणून त्याला वाटलं की बा इतके लोक माझ्या नावानं चांगलं नाव घेतात, पोरं म्हणतील बा व्हॉट अ केपलर इज अ व्हेरी हँडसम सायंटिस्ट असेल. भाऊ हे सगळे सायंटिस्ट म्हणजे वगैरे बिगरी होते, सगळ्यांचे दाढी मिशन केसन बिस वाढले, डेंजर लोक होते. बट बेटा यांनीच फिजिक्स मध्ये खूप रिव्हॉल्युशन केलं. ठीक आहे, नेमकी पृथ्वी निर्माण कशी झाली किंवा याच्यामध्ये जे काही रिव्हॉल्युशनरी पार्ट आहे याच लोकांनी केलेत. ठीक आहे, त्यामुळे तुम्हाला इतक्या काही कंडिशन आज माहीत झाल्या. नाहीतर तुमच्यापैकी एखादा केपलर तयार झाला असता इथे, तो भाग वेगळा. ठीक आहे, याला म्हणायचं आपण ही कंडिशन आहे. काय म्हणतो फर्स्ट लॉ, एव्हरी प्लॅनेट्स रिव्हॉल्व अराउंड द सन इन अन इलिप्टिकल ऑर्बिट अँड सन इज सिच्युएटेड ॲट वन ऑफ द फोकाय. हा एक त्यामध्ये असलेला पहिला नियम आहे. हा पहिला नियम होता बेटा कोणाचा, केपलरचा. ठीक आहे, आता सेकंड नंबरच्या लॉ, याच्या अगोदर मी तुम्हाला काही कंडिशन सांगू इच्छितो. ठीक आहे, ज्या तुम्हाला माहिती आहे की नाही मला माहित नाही, पण आपण कंडिशन सांगण्याचा मी प्रयत्न करतो बेटा, समजून घ्या. ठीक आहे, आता तुम्ही जर पाहिलं असेल तर इथे जर समजा माझा प्लॅनेट या पोझिशनला आहे, तर हा सन पासून जवळ आहे बेटा, नियर टू सन आहे. ठीक आहे, आणि जर हा जर पॉइंट जर घेतला तुम्ही, याला म्हणायचं बेटा, ज्याला म्हणू आपण अपार्ट टू सन. हा सन पासून हा कसा आहे बेटा, हा जवळ आहे आणि हा कसा आहे बाळ, दूर आहे. ठीक आहे, तर ह्या ज्या कंडिशन्स आहेत त्या कशा कशा कंडिशन असतात बघून घ्या आता. की ज्या वेळेस प्लॅनेट हा सूर्याच्या जवळ असतो त्या दिवसाची तारीख असते बेटा, डेट ऑन डेटेड. जी डेट आहे ना, ती डेट आहे बेटा 2 जान. कोणत्या तारखेला असतो हा, 2 जानेवारीला या सूर्याच्या जवळ असतो कोण, आपली पृथ्वी. ही कंडिशन्स आहे आपल्याजवळ, त्या कंडिशन्स आपण समजून घ्यायच्या. ठीक आहे, मग हा जो वर्ड आहे जेव्हा जवळ असतो ना, त्याला म्हणायचं बेटा आपण पेरिगी. काय म्हणणार आपण त्याला, पेरिगी असं म्हटलं जातं. त्याला म्हणणार आपण पेरिगी असं म्हटलं जातं. ठीक आहे, त्यानंतर बघा आता, ज्या वेळेस सूर्य याच्या अपोजिट डायरेक्शनला येतो, तर ही जी डेट आहे याला म्हणणार बेटा आपण 2 जुलै. कधी असतो, 2 जुलैला असते. ही जी डेट दिली आपल्याला, ही कधी असते आपल्याकडे, 2 जुलै असते. आणि याला म्हणायचं आपण एपोगी. ही जी आहे बेटा दूर जो आहे, याला म्हणणार आपण एपोगी असं म्हटलं जातं. ह्या 2 कंडिशन खूप महत्वाच्या आहेत. आता अजून एक कंडिशन समजून घ्या. ज्या वेळेस एखादा प्लॅनेट सूर्याच्या जवळून बेटा ट्रॅव्हलिंग करतो, ज्यावेळेस सूर्याच्या जवळून तो ट्रॅव्हलिंग करतो किंवा आपली ऑर्बिट कंप्लीट करत असतो, त्यावेळेस त्याचा स्पीड एकदम फास्ट असतो, एकदम फास्टली काय करत असतो, हा मूव्ह करत असतो. ठीक आहे, आणि जर हा दूर असेल बेटा, तर इथे याची पोझिशन कशी असते, स्लो असते. हे 2-3 मुद्दे तुमच्या लक्षामध्ये असावेत. हे तुम्ही सर्वांनी काय करायचं, लक्षात ठेवायचं. हे त्यामध्ये असलेले काही महत्वाचे पॉईंट आहेत बेटा.
ठीक आहे. तर ही पूर्ण कुंडली झाली आपल्या फर्स्ट लॉची. फर्स्ट लॉ मध्ये केप्लर साहेबांनी काय सांगितलं की एव्हरी प्लॅनेट्स रिव्हॉल्व अराउंड द सन इन एन इलिप्टिकल ऑर्बिट अँड सन इज सिच्युएटेड ॲट वन ऑफ द फोकाय. प्रत्येक ग्रह जो आहे, उपग्रह जो आहे, हा सूर्याच्या बेटा इलिप्टिकल ऑर्बिट मध्ये फिरतो आणि जो सूर्य असेल तो सूर्य त्याच्या एका कोणत्या तरी फोकसवर सिच्युएटेड असतो. याला म्हटलं आपण केप्लर्स फर्स्ट लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशन. यामध्ये तुम्हाला काय सांगितलं, प्लॅनेटची ऑर्बिट सांगितली, कोणत्या ऑर्बिट मध्ये फिरतो. म्हणूनच बाळांनो त्याला लॉ ऑफ ऑर्बिट असं म्हटलं जातं. पहिला मुद्दा क्लिअर झाला असेल, पहिला केप्लरचा लॉ तुमच्या डोक्यात घुसला असेल. चला सेकंड लॉला जाऊ आपण. सेकंड नंबरचा लॉ काय म्हणतो बघून घेऊ आता. ठीक आहे, सेकंड लॉ काय बेटा सर्वांनी समजून घ्या. सेकंड लॉ इंटरेस्टिंग आहे. सेकंड लॉ पण त्याचं म्हणणं काय समजून घ्या आता. ठीक आहे, सेकंड लॉ आहे आपल्याकडे. सेकंड लॉ याला म्हणायचं आपण सेकंड लॉ. सेकंड लॉला बेटा आपण लॉ ऑफ एरिया म्हटलं जातं. काय म्हणतो आपण याला, दॅट इज कॉल्ड ॲज लॉ ऑफ एरिया. याला म्हणणार आपण लॉ ऑफ एरिया. ठीक आहे, आता हा जो सेकंड नंबरचा लॉ आहे ना बेटा, हा सेकंड नंबरचा लॉ आपल्याला जे सांगितलं तर त्याने व्हेलॉसिटी बद्दल, त्याच्या व्हेलॉसिटी बद्दल आणि तो एरिया बद्दल बोललेला आहे. कोणाबद्दल, एरिया बद्दल आणि त्याच्या टाइम पिरियड बद्दल तो बोललेला आहे. ठीक आहे, तर हा त्यामध्ये असलेला महत्वाचा मुद्दा आहे. ठीक आहे, ज्याला म्हणणार आपण एरियल व्हेलॉसिटी किंवा लॉ ऑफ एरिया असं म्हटलं जातं. चला आता समजून घ्या याच्यामध्ये काय दिलं आपल्याला. ठीक आहे बेटा, स्टेटमेंट करू आपण याचं पहिले. काय दिलं मला स्टेटमेंट बघा. आता स्टेटमेंट करू आपण. समजून घ्या, फक्त समजून घ्या बेटा. एक पॉईंट क्लिअर करून तो लक्ष द्या. लक्ष द्या आता. द लाईन जॉईनिंग टू सन अँड प्लॅनेट्स स्वीप्स म्हणजे ट्रॅव्हल करणे. स्वीप्स इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. इंटरवल ऑफ टाइम याचं असं म्हणणं आहे बा. इन इक्वल इंटरवल ऑफ अ टाइम. तर दिलेल्या इक्वल टाइम पिरियड मध्ये काय करतो हा इक्वल एरिया काय करत असतो, ट्रॅव्हल करत असतो. म्हणजे म्हणणं काय बघा, द लाईन जॉईनिंग टू द सन अँड प्लॅनेट्स स्वीप्स इक्वल एरिया. इथं इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. ठीक आहे, कंडिशनला समजून घ्या आता. समजा फॉर एक्झाम्पल याची डायग्राम ड्रॉ केली आपण. ठीक आहे, या पोझिशनला मी सन घेतला, इथे घेतला आपण सन. चालेल का. आणि तुमच्या प्लॅनेटची पोझिशन इथे आली, याला म्हटलं आपण प्लॅनेट. याला काय म्हटलं बाळा आपण प्लॅनेट म्हटलं. आता याने काय केलं बाळा समजून घ्या, कंडिशन समजून घ्या. याने काय केलं की हा इथून इथपर्यंत आला, इथपर्यंत हा सपोज टाइम टी मध्ये याने ट्रॅव्हल केलं. कशामध्ये केलं, टाइम टी पिरियड मध्ये याने ट्रॅव्हलिंग केलेलं आहे. मग बघा इथून ही लाईन जॉईन केली कोणाला, सनला, आणि अजूनही मला केली बेटा प्लॅनेटला. हा जो एरिया आहे इतका जो त्याला एरिया, म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल हा जो त्याला एरिया ट्रॅव्हल केला असेल इतक्या टायमिंग मध्ये, तर तितक्याच टायमिंग मध्ये पुन्हा तो सारखाच एरिया ट्रॅव्हल करेल. सारखाच एरिया काय करेल, ट्रॅव्हल करेल. मग तुम्ही म्हणसाल सर की समजा आता हा जो प्लॅनेट आहे, हा प्लॅनेट या पॉइंटला आला. ठीक आहे, आणि समजा हा इथून इथपर्यंत ट्रॅव्हल करून या पॉइंटला आला. ठीक आहे ना, आणि इतका याचा एरिया, हा जो टाइम पिरियड याला म्हटलं मी टाइम, त्याला काय म्हटलं आपण टायमिंग असं म्हटलं. आता मला सांगा याचं म्हणणं काय माहिती का, हा जो एरिया घेतला आपण A1 असा एरिया म्हणणार. ठीक आहे, आणि हा जो टायमिंग आहे तोच टायमिंग इथे पण आहे, हा टायमिंग सेम आहे. मग मी जर म्हणतो टायमिंग जर इक्वल असेल तर त्याचं म्हणणं होतं की एरिया पण दोघांचा इक्वल असायला पाहिजे, आणि तो असतो असं केप्लरचं म्हणणं आहे. मग याने काय केलं की हा जो एरिया आहे, हा एरिया सपोज मी याला म्हणतो बेटा मी A2. ठीक आहे, आता तुम्ही म्हणता सर इथं मोठा टाइम चा पिरियड, ठीक आहे टाइम पिरियड ठीक आहे, पण एरिया तुम्ही जर पाहिलं असेल तर हा एरिया आणि हा एरिया. ठीक आहे, हा जो एरिया आहे हा एरिया तर कमी छोटासा दिसायला लागला आणि हा एरिया तर मोठा दिसायला लागला. ठीक आहे बेटा, एरिया दिसायला जरी छोटा आणि मोठा असेल बट त्यांचा एरियल व्हॅल्यू बेटा सेम आहे, त्यांची एरियल व्हेलॉसिटी सेम आहे. काय म्हणतो मी, एरियल व्हेलॉसिटी सेम. पण तुम्ही जर सगळं झालं तरी झालं कसं समजून घ्या. आता कंडिशन काय करतो बेटा माहिती का, की टाइम जरी त्याला सारखा लागतो, इथे टाइम सारखा लागतो आणि इथे जरा टाइम सारखा लागतो, पण एक कंडिशन समजून घ्या. समजा फॉर एक्झाम्पल टाइम मला 5 किलोमीटर, टाइम मला 5 मिनिटं लागतो. ठीक आहे, टाइम मला 5 मिनिटं लागतो आणि 5 मिनिटामध्ये सपोज मी काय केलं, 5 किलोमीटर डिस्टन्स ट्रॅव्हल केलं फर्स्ट टाइमला. या टाइमला एवढ्या टाइम मध्ये मी काय केलं, 5 किलोमीटर डिस्टन्स ट्रॅव्हल केलं. सेकंडला काय केलं, तोच टायमिंग आहे माझ्याकडे, 5 सेकंद, तोच टाइम माझ्याकडे 5 सेकंद. मी माझा स्पीड इन्क्रीज करतो. जर मी माझा स्पीड व्हेलॉसिटी जर मी माझी इन्क्रीज जर केली तर मी 10 किलोमीटर डिस्टन्स ट्रॅव्हल करू शकतो.
100% करू शकतो बेटा. तसं इथे पण झालेलं आहे. टायमिंग सेम आहे, पण ज्या वेळेस आपला प्लॅनेट या सूर्याच्या जवळ येतो ना त्यावेळेसचा टाइम स्पीड वाढलेला असतो. स्पीड ऑफ टाइम याचा वाढलेला असतो. म्हणजे टायमिंग सेम आहे, टायमिंग सेम पण तो मॅक्सिमम स्पीडने काय करतो, ट्रॅव्हल करतो. ठीक आहे, म्हणून हा दोघांचे एरिया कसे येतात मला इक्वल भेटत असतात. मग तुम्ही समजून घ्या बेटा की याच्यामध्ये काय असणार आहे. सपोज अशी कंडिशन आहे, समजा हा एक एरिया घेतला, ठीक आहे, हा पण एक एरिया आहे, याच्यामध्ये A3 पण काय येणार, इक्वल येणार बेटा. ठीक आहे, पण ह्या झाल्या त्यामध्ये असलेल्या काही कंडिशन्स आहेत. म्हणजे आपण काय सांगणार बघा की जर माझ्याकडे A1 इक्वल आहे A2 च्या, A2 इक्वल आहे A3 च्या, पण कधी बेटा when their time period is equal, म्हणजे याचा टायमिंग आणि याचा टायमिंग हे सगळे टायमिंग जर इक्वल असतील तर केपलरचा सेकंड लॉ काय होतो बेटा, सॅटिस्फाय होतो. मग त्याचं म्हणणं काय आहे बघा, द लाईन जॉईनिंग टू सन अँड प्लॅनेट, ही लाईन इथपर्यंत जॉईन केली, ही लाईन इथपर्यंत जॉईन केली. स्विप्स म्हणजे ट्रॅव्हल करणे, इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम, सेम टाइम मध्ये सेम एरिया ट्रॅव्हल करतो. हा केपलरचा सेकंड नंबरचा लॉ आहे. ठीक आहे, जर कोणाला काही अडचण असेल तर विचारू शकता, नो प्रॉब्लेम, कमेंट बॉक्स मध्ये टाकू शकता तुम्ही. ठीक आहे बेटा, हा त्यामध्ये असलेला मुद्दा आहे. यालाच म्हणतो बेटा आपण लॉ ऑफ एरिया. यालाच काय करायचं आपण, लॉ ऑफ एरिया असं म्हटलं जातं. पुढच्या मुद्द्याला जो बेटा थर्ड नंबरचा लॉ, केपलर थर्ड लॉ बघू आपण. थर्ड लॉचं काय म्हणणं आहे तर ठीक आहे, तर केपलरचा तिसरा जो नियम आहे तो आहे बेटा आपल्याला दिलेला, तो दिला आपल्याला. महत्वाचा मुद्दा आहे केपलरचा तिसरा लॉ, जो टाइम पिरियड बद्दल बोलतो, टाइम पिरियड आणि त्याच्या एरिया बद्दल बोलणार आहे तो. ठीक आहे, ज्याला आपण लॉ ऑफ टाइम पिरियड असं म्हटलं जातं. ठीक आहे, ज्याला आपण लॉ ऑफ पिरियड म्हणतो. तर केपलर्स कोणता लॉ आहे बेटा आपल्याकडे, थर्ड लॉ. आता केपलरचा तिसरा लॉ आहे, त्याला म्हणतो आपण बेटा लॉ ऑफ पिरियड, लॉ ऑफ टाइम पिरियड. याला लॉ ऑफ टाइम पिरियड असे म्हणणार आहे. आता काय म्हणतो लॉ ऑफ टाइम पिरियड समजून घ्या बेटा, त्याचं म्हणणं काय समजून घ्या. ठीक आहे, कंडिशन पहिले स्टेटमेंट लिहू आपण, आणि स्टेटमेंटच्या नंतर मी त्याला तुम्हाला प्रत्येक गोष्ट काय करतो समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे बेटा, स्टेटमेंट, चला स्टेटमेंट करू आपण. पहिले काय दिलं स्टेटमेंट, लक्ष द्या आता. ठीक आहे, तर यामध्ये मी दोन थिंग्स कन्सिडर करणार बेटा. कन्सिडर करणार आपण काय काय कन्सिडर करणार बघा. कन्सिडरेशन मध्ये घेतलेल्या ज्या काही थिंग्स आहे आपल्याकडे, त्या थिंग्स कोणत्या. तर पहिले मी टी घेतला. टी म्हणजे आपण टाइम पिरियड घेणार आहे. टी म्हणजे काय घेतलं आपण, टाइम पिरियड. आणि आर म्हणजे आता ऍक्च्युअल मध्ये बेटा आर हा रेडियस बद्दल असतो, आणि रेडियस फक्त सर्कलला असते. ऍक्च्युअल मध्ये इथे ए वापरायला पाहिजे, पण बुक मध्ये ए आर वापरला म्हणून आपण आर घेणार आहे. म्हणजे आर सोडून आपण काय वापरलं तरी चालते. ठीक आहे, पण बुक मध्ये आर दिलं म्हणून आपण आर ला कन्सिडर करूया. ठीक आहे, मग आता आर दिला बेटा मला. आर म्हणजे काय, आर म्हणजे रेडियस. ठीक आहे, रेडियस म्हणू आपण त्याला. ठीक आहे, पण रेडियस ऍक्च्युअल मध्ये इलिप्सला रेडियस नसते. ठीक आहे, आर म्हणजे घेतलं बेटा आपण रेडियस. रेडियस म्हणून किंवा डिस्टन्स घेऊ आपण. कोणाकोणामध्ये डिस्टन्स बिटवीन द सन अँड प्लॅनेट, या दोघांच्या मधलं काय घेतलं बेटा आपण, डिस्टन्स घेतलेलं आहे. तर स्टेटमेंट काय म्हणते बघा आता. द स्टेटमेंट काय म्हणते, द स्क्वेअर ऑफ टाइम पिरियड, द स्क्वेअर ऑफ टाइम पिरियड, the square of time period is a directly proportional to cube of mean distance in between sun and planet, असं भाऊचं म्हणणं आहे. आता मी तुम्हाला एक रियालिटी आणि कन्सिडरेशन मध्ये सांगतो बेटा, समजून घ्या काय म्हणणं आहे स्टेटमेंटचं. तर ठीक आहे, सपोज फॉर एक्झाम्पल हा माझा इलिप्स आहे, या पॉइंटला आपला सन आहे, याला म्हटलं बेटा मी सन, या पॉइंटला आपला सन आहे. सध्याचा माझा प्लॅनेट इथे आहे, या कंडिशनला तो रिव्हॉल्व करू लागला बेटा. ठीक आहे, तो रिव्हॉल्व करतो. आता सेकंड नंबरला काय झालं माहिती का, की समोरचा एक प्लॅनेट आहे माझ्याकडे, त्या प्लॅनेटची पोझिशन या पॉइंटला गेली, तो प्लॅनेट या पॉइंटला, याला पण आपण प्लॅनेट म्हटलं बेटा. ठीक आहे, यालाही प्लॅनेट म्हटलं आणि याला आपण काय म्हटलं, प्लॅनेट म्हटलं. आता जर हे प्लॅनेट जर असते, तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व करा बेटा, या दोघांच्या मध्ये डिस्टन्स कसं बेटा लेस आहे. ठीक आहे ना, जर या दोघांच्या मध्ये डिस्टन्स लेस आहे, समोरचा एक मुद्दा घेऊ आपण, या दोघांच्या मध्ये डिस्टन्स बघा हे मॅक्सिमम. ठीक आहे, हे कसं आहे मॅक्सिमम. याचा अर्थ असा आहे का, याचा अर्थ असा होऊ शकतो का, जर मी डिस्टन्स जर वाढवलं तर ऑब्विसली बेटा टाइम पिरियड वाढणार आहे. कळलं का, तुम्ही जर बेटा डिस्टन्स जर वाढवलं ऑब्विसली काय वाढणार बेटा, हे तर त्रिकलाबाधी सत्य असणार ना. डिस्टन्सला वाढवा, टाइम पिरियड आपोआप वाढणार आहे बेटा.
ठीक आहे. समजा फॉर एक्झाम्पल दुसरा मुद्दा घेऊ आपण, ठीक आहे. हा समजा आपल्याला इथे आणला म्हणजे काय वाढलायचा, आर वाढले म्हणजे टाइम पिरियड काय होणार बेटा, वाढणार आहे. कळलं का, हे त्यामध्ये त्याचं म्हणणं आहे. म्हणजे काय म्हणतो का, द स्क्वेअर ऑफ अ टाइम पिरियड इज अ डायरेक्टली प्रोपोर्शनल टू क्यूब ऑफ मीन डिस्टन्स इन बिटवीन देम. मग यामध्ये मी काय केलं, टाइम घेतला बेटा. जो टाइम आहे आपल्याकडे, या टाइमला आपण कॅपिटल टी म्हटलेलं आहे, ठीक आहे. मग टी स्क्वेअर घेतला आपण, काय म्हणतो तो स्क्वेअर ऑफ टाइम पिरियड, म्हणजे मी काय केला, टी चा स्क्वेअर घेतला. हा कसा आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. आणि जे डायरेक्टली प्रोपोर्शनलचा मिनिंगच असा असतो बेटा, तुम्ही एका क्वांटिटीला इन्क्रीज जर केलं तर दुसरी क्वांटिटी आपोआप इन्क्रीज होत असते. हा डायरेक्टली प्रोपोर्शनलचा मिनिंग आहे. याला काय केलं आपण, अल्फाने डिनोट करतो डायरेक्टली प्रोपोर्शनल. तो कोणाला आहे बेटा, क्यूब ऑफ मीन डिस्टन्स इन बिटवीन देम. डिस्टन्स आपण आर ने घेतलं तर आर चा क्यूब घेतला, ठीक आहे. हे झालं त्याचं स्टेटमेंट. हे स्टेटमेंट आहे आणि हाच स्टेटमेंट आपण आतापर्यंत काय केलं बेटा, डिस्कस केलेला आहे. चालेल, थोडंसं याला प्रूफ करण्याचा प्रयत्न करू, मला समजून घ्या इकडे. आता जर मी याला प्रूफ करण्याचा प्रयत्न जर केला तर हा जो अल्फा आहे या अल्फाला रिप्लेस करायचा आपल्याला. काय करायचं, अल्फाला रिप्लेस करायचं. मग अल्फाला रिप्लेस करण्यासाठी मी काय करतो समजून घ्या बेटा. अल्फा इज इक्वल टू कॅपिटल के, के पुटअप करतो आणि के काय असेल बेटा, वेअर के इज अ कॉन्स्टंट. के कसा असेल आपल्याकडे, कॉन्स्टंट असेल, ठीक आहे. हा के म्हणजे असतो बेटा कॉन्स्टंट. केला आपण काय म्हटलं, कॉन्स्टंट असं म्हटलं, एक प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आहे बेटा तो, ठीक आहे. इथे आपण हा अप्लाय केला. आता जर मी ते प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट जर अप्लाय करण्याचा प्रयत्न केला तर काय व्हॅल्यू भेटते, टी स्क्वेअर इज इक्वल टू आर क्यूब आणि इथे येणार बेटा के. इथे काय येणार बाळ, के येत असतो. म्हणजे बघा असं रिप्रेझेंट करणार आपण, टी स्क्वेअर इज इक्वल टू के आर क्यूब. ही झालं माझं स्टेटमेंट. किंवा याला असे रिप्रेझेंट करणार आपण, आर ला ट्रान्सफर करा इकडे. जर मी आर ला जर ट्रान्सफर केलं बाळ इकडे तर आर इज इक्वल, मला के इज इक्वल टू व्हॅल्यू काय भेटते बघा आता, के इज इक्वल टू आर याच्या खाली येणार म्हणजे बेटा टी स्क्वेअर त्याला अपॉन मध्ये आर क्यूब. हा झाला माझा स्टेटमेंट, ठीक आहे. ही कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे, ही कधीच चेंज होणार नाही. कधीच चेंज होणार नाही म्हणजे काय, मिनिंग समजून घ्या. जर टी एवढा असेल तर आर त्याला इतकीच लागणार आहे, ही व्हॅल्यू कधीच चेंज नसते होत बेटा, असं केपलर साहेबांचं म्हणणं होतं. तर अशी बेटा आपल्या केपलरने 3 लॉज दिले. तर बेटा खूप चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला की समजलं असेल तुम्हाला. हे केपलरचे 3 लॉज आहेत बेटा. तर तुम्हाला सर्वांना एक सूचना अशी आहे की प्लीज तुम्ही हे जे व्हिडिओज आहेत तुमच्या मित्रांपर्यंत मॅक्सिमम पोरांपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करत जा. आणि जर तुम्ही आतापर्यंत लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जर केलं नसेल तर प्लीज बेटा शेअर आणि सबस्क्राईबही करत जा, ठीक आहे. तर आजच्या क्लासमध्ये आपण इथे स्टॉप करूयात. उद्याच्या क्लासमध्ये आपण महत्वाचा मुद्दा, व्हेरी IMP बेटा, न्यूटन साहेबांनी काय काय लफडे केलेत, ठीक आहे. न्यूटन साहेबांना नेमका काऊनचा शोध लावला तेही आपल्याला बघायचंय. आता कंडिशन काय आली बेटा माहिती का, हे का वापरतात हे केपलर सांगू शकला नाही. केपलर इथे फ्लॉप ठरला, केपलर इथे कमी पडला की नेमकं हे का वापरायचं. मग याच्या समोर न्यूटन साहेबांनी काम केलं. मग न्यूटन साहेबांनी काय काय कार्यक्रम केलेत, काय काय कुठाने केलेत, ते सगळे कुठाने आपण समोरच्या क्लासमध्ये डिस्कस करणार आहे. तर थँक्यू सो मच बाळांनो हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल, ठीक आहे. आणि असंच तुमचं प्रेम माझ्याबद्दल ठेवत चला. थांबूयात आपण इथे, बाकीचं आपण नेक्स्ट एपिसोडमध्ये बघू. थँक्यू सो मच. थांबूयात आपण इथे.